नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शासकीय महाविद्यालय नाशिक इथे लवकरच मोठी जाहिरात येणार आहे. नवीन पद भरतीस मान्यता देण्यात आलेले नवीन पदाची निर्मिती होणार आहे. किती पद निर्मिती होणार आहेत, कोणत्या कोणत्या विभागात पद निर्मिती होणार आहेत, त्यांचं वेतन काय असणार आहे, जागा किती असणार आहेत, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल. म्हणून तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा. काय आहे, नाशिक जिल्हा येथे 100 विद्यार्थी प्रवेशा क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयांकरिता आवश्यक पद निर्मितीबाबत म्हणजेच काय की नवीन पद निर्माण करायचे डायरेक्टली 19 मार्च 2025 चा जी आर आपल्याला हा बघायला मिळतो. या जी आर मध्ये काय म्हटलेले पाहूया. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक इथे आहे. तर इथे 100 विद्यार्थी प्रवेशाचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि त्याच्यासाठी 430 खाटांचं रुग्णालय हे तयार करण्यात येणार आहे. आणि या विद्यालयाला नाव देण्यात येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक. आणि याच्यात किती पद निर्मिती होणार आहे त्यांनी सांगितले 985, म्हणजे खूप मोठा आकडा आहे. 985 पद निर्मिती आणि याच्यासाठी जवळपास 45 कोटी रुपयांची त्यांनी तरतूद जी आहे तर ती पण इथं केलेली आहे. 985 पदांच्या पदनाम निहाय पद निर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाचा विचाराधीन आहे. याच्यानुसार विवरणपत्र अनुसार वर्ग 1 ते 3 मधील 519 पद ही नियमित पद असतील, म्हणजे जी डायरेक्टली शासनामार्फत भरण्यात येतील. आणि बाकी 466 पदे हे जे आहेत तर ते लक्षात घ्या, हे बाह्य यंत्रणेद्वारे मोस्ट प्रॉब्लेम म्हणजे कॉन्ट्रॅक्टी तत्वावर जे आहे तर ते भरण्यात येतील. म्हणजेच काय, पण मेन काय 519 पद ही नियमित पद जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतील. कोणती कोणती पद आहेत तर ते सगळं बघूया. बघा, हे विवरणपत्र आहे तिथलं. बघा, वैद्यकीय अधीक्षक हे S23 हे हायर लेवलचे पोस्ट असतात. ते काही परीक्षा नाही, ते याच्यात जाताना आपण आपलं मेन परीक्षा नाही किंवा कशा आपण जाऊ शकतो ते बघूया. बघा, परिसेविकाचं पद आहे. S14चं वेतन आहे, म्हणजे PSI STI लेवलचं आहे. जवळपास 40 पद असणार आहेत. परंतु पहिल्या वर्षी 17 पद, दुसऱ्या वर्षी 12 पद, तिसऱ्या वर्षी 7 आणि चौथ्या वर्षी 4 अशी पद निर्माण होणार आहेत. म्हणजे पहिल्या वर्षी फक्त 17 पद असतील, दुसऱ्या वर्षी 12, म्हणजे एका वर्षाने वाढून शेवटी ते 40 पदांपर्यंत जाणार. पुढे सगळ्यात जास्त बघा, अधिपरिचारिकाचं S13चं वेतन आहे, चांगलं वेतन आहे. 35,400 ते 1,22,400, 12,400, 14 पद पहिले, म्हणजे असे 350 पद, म्हणजे सगळ्यात जास्त पद आपल्याला अधिपरिचारिकेची बघायला मिळतात. ते प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची 15 पद निर्मिती होतील, ते पण चांगलं आहे. औषध निर्माताची चांगली पद निर्माण होणार आहे, म्हणजे डी फार्मसी बी फार्मसी वाल्यांना फायदा होईल. S10 श्रेणीच्या 7 पद, जवळपास अशी 10 पद निर्माण होतील. वरिष्ठ लिपिक जे सगळ्यांसाठी कॉमन आहे, S8 ची वेतन श्रेणी 25,500 ते 81,100, 7 पद निर्मिती होतील आणि असे 14 पद निर्माण होतील. प्रयोगशाळा सहाय्यक S7चं वेतन श्रेणी असेल, 4 पद निर्माण होतील. कनिष्ठ लिपिकचे 20 पद निर्माण होतील आणि हेच आपल्यासाठी फार महत्वाचे. तर असे हे 519 पद हे नियमित स्वरूपाचे असतील, की त्याचे डायरेक्टली शासनाच्या गव्हर्नमेंटमध्ये ते. पुढे हे जी काही पद असतील तर हे बाकीचे काही पद जे आहेत तर ते बाह्य स्त्रोताने मोस्ट प्रोबेबली कंत्राटी तत्वाने भरण्यात येतील. तर कनिष्ठ लिपिकची 10 पद आहेत. बाकीचे देखील तुम्ही पद बघू शकता. असे 466 पद आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात. भविष्यात लवकरच याची जाहिरात येईल. सरळ सेवेच्या माध्यमातून लवकरच याचे पद जे आहेत तर ते भरले जातील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.